तर प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहोत. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय दुष्यंतच्या गाडीत बळजबरी बसलाय हा रमाकांत. दुष्यंत कुठेतरी बाहेर जात असतात, तेव्हा रमाकांत म्हणत असतो की मला तुम्ही आधी तपासा. दुष्यंत म्हणतो ही काय तपासायची जागा आहे का? रमाकांत म्हणतो ते काय मला माहिती नाही, त्या बयोने मला कसल्या तरी गोळ्या दिल्यात, मला काय होतंय ते बघा, मला कसं तरी होतंय. दुष्यंत म्हणत असतो आधी तुम्ही बाहेर व्हा आणि माझ्याशी एवढ्या वरच्या पट्टीत बोलू नका, कारण रमाकांत काय ऐकतच नसतो. तपासा म्हणलं ना तपासा. आता दुष्यंत ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहे की नाही, मी डीन आहे कॉलेजचा, नीट बोला माझ्याशी. तेवढ्यात गौतमीचा फोन येतो आणि गौतमी दुष्यंतला सांगत असते ती कार्टी खोटं बोलली आहे दुष्यंत माझ्याशी. आणि तो रमाकांत त्याला अक्कल नाहीये, बेअक्कल माणूस आहे तो, एक नंबरचा दळभद्री कुठला. आता ही गौतमी त्याला काय काय बोलतीये रमाकांतला ते सगळं त्या दुष्यंतने मुद्दाम ऐकवलंय रमाकांतला फोन स्पीकरवर ठेवून. रमाकांत हे ऐकून जरा जास्तीच हर्ट झालाय आणि आता त्याने ठरवलंय प्रेक्षकांनो, गौतमीची साथ सोडायची. चलो देर आहे दुरुस्त आहे. रमाकांतला काही ना काही तर सद्बुद्धी सुचली, पण आता गौतमी पुढे काही बोलणार. तेवढा दुष्यंत म्हणतो मी तुझ्याशी नंतर बोलतो गौतमी. रमाकांत मग खूप चिडचिड करायला लागतो की ही बाई कशी आहे, काही काम आलं की बरोबर रमाकांत भाऊजी करत येते. आणि आता आता तो राग तिथून निघून जात असतो. दुष्यंत जाताना ओरडतो त्याच्यावर, हळू दरवाजा लाव माझ्या गाडीचा. आता इकडे शुभमकर वाट बघत असतात गौतमीची. चल गौतमी आपल्याला जायचं आहे ना हॉस्पिटलला. गौतमी म्हणते नको नको आता मला बरं वाटतंय. शुभमकर म्हणतात लगेच बरं पण वाटायला लागलं तुला? अरे म्हणतो अगं मम्मा जा ना, चेकअप तर होईल ना त्या निमित्ताने. पण गौतमी म्हणत असते अरे नाही मला बरं आहे आता, उगाच कशाला जायचं मग दवाखान्यात. तिने कसाबसा करून विषय टाळलाय. आता सुमन आली आहे. सुमन म्हणते माझी वहिनी तू देवाचं नाव घेतलं ना म्हणून तुला बरं वाटलंय. तेवढ्यात तिथे रमाकांत आलाय आणि तो प्रचंड रागाने बघतोय गौतमीकडे. गौतमीला कळतच नाही नेमकं याला काय झालंय. सुमन म्हणत असते अहो बघा ना माझी वहिनीनं देवाचं नाव घेतलं, तुम्ही पण देवाचं नाव घ्या. पण रमाकांत तिथून निघून जातो गौतमीला खुन्नस देऊन. सुमन विचार करते काय झालंय यांना, म्हणून सुमन पण मागे मागे जाते आता रमाकांतच्या. तेवढ्यात आता बयो येते मध्ये आणि म्हणते हे घ्या चहा केलाय तुमच्यासाठी, घेऊन टाका. म्हणजे गौतमीला देते ती चहा. मग शुभमकर म्हणतात घे ना गौतमी चहा. आणि हे बघा आता एरवी गौतमीला बरं वाटतंय, तर मग सगळेजण आपण उद्या आपल्या पिकनिकचा प्लॅन पूर्ण करूयात. म्हणजे कशाला कॅन्सल करायचं ना, गौतमीलाही बरं वाटतंय तर जाऊयात सगळे. चल रे आरो आपण बॅग भरायला घेऊया आणि सरू तू येतेयस हां आमच्यासोबत. असं म्हणून हे शुभमकर आणि आरव बॅग भरण्यासाठी गेलेत वर. आता बयो पण चहा देऊन निघून गेली आहे. पण आता गौतमी विचार करते काहीही करून या बयोचा बंदोबस्त करायचाच. बयो भेटली आहे मग विशालला आणि विशालला सहज म्हणते सर भेळ खायची आहे का? विशाल म्हणतो बाप रे बाप आता पुन्हा नको ग बाई, आणि तू काय सगळ्यांची पोटं बिघडवण्याचा वसा घेतलायस का? काय ग सरस्वती, पण त्या गौतमी मॅडमचं पोट काय म्हणतंय? मग आता बयो म्हणते बरं आहे त्यांचं पोट, त्यांना अद्दल घडवायचीच होती मला. विशाल आणि बयो दोघंही हसायला लागतात. तर बयोची स्माईल बघून विशाल तिच्याकडे एकटक बघायला लागतो आणि मग सहज बयो म्हणते, म्हणजे बोलता बोलता म्हणते की मला आता बाबाला लवकरात लवकर प्रॅक्टिससाठी तयार करायचे, बाबांचे स्कॅन तुम्ही करून घ्याल का आपल्या हॉस्पिटलमध्ये? विशाल म्हणतो दुष्यंत सर काही तयार नाही आहेत, आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करून घेऊयात. आणि आता सहज तो बोलता बोलता म्हणतो मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं अगं सरस्वती. बयो म्हणते सांगा ना. विशाल म्हणतो अगं मी विसरलो, अचानक ब्लँक झालो ग मी. बयो म्हणते काय सर तुम्हाला आठवत कसं काय नाही आहे? मग आता ती निघत असते तेव्हा विशाल म्हणतो अगं थांब जरा, हे बघ ते आठवेल तेव्हा आठवेल, पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. आणि त्याने छानशा त्या लिमलेटच्या गोळ्या आणल्यात, संत्रीच्या गोळ्या नसतात का त्या, तो त्या बयोला देतो आणि म्हणतो अगं ह्या कशावर तरी फ्री आल्या होत्या, कशावर ते पण मला आठवत नाही आता. बयो म्हणते सर असे कसे विसरतायत तुम्ही गोष्टी? खरंच जरा विचित्रच वाटलं विशाल अशा कशा विसरतोय गोष्टी म्हणून. पण आता ती गोळी बघून बयोला फार भारी वाटलं आणि माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय. विशाल बयोला म्हणतो तुला आवडतात ना लिमलेटच्या गोळ्या या, म्हणून मुद्दाम आठवणीने आणल्यात. मग आता तो पुन्हा एकदा बयोकडे एकटक बघायला लागतो. बयो मग विशालचा निरोप घेते आणि निघून जाते. विशाल खूप स्माईल करतोय गालातल्या गालात आणि मग अचानक त्याला इराचा फोन आलाय. मग त्याला आठवतं अरे हो मला तर इराबद्दल सांगायचं होतं सरस्वतीला, असं कसं विसरलो पण मी. आणि तो काही इराचा फोन घेत नाही, तिला अवॉइड केलेलंच बरं असं त्याला वाटतंय. इकडे गौतमी रमाकांतला पुन्हा काय काय बोलत असते, भाऊजी काय चाललंय तुमचं, उगाचच काय नाटकं करताय तुम्ही, आपल्या त्या कार्टीचा बंदोबस्त करावा लागेल आधी, आणि तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी. रमाकांत गौतमीला खुन्नस देत असतो. गौतमी म्हणते काय झालंय तुम्हाला, एवढा फुगा का झालाय तुमचा, कोणी काही बोललंय का तुम्हाला?
मग रमाकांत तिला खूप ऐकवतो, हे बघा वहिनी, मी माझ्या गावातलं सगळं माझं घरदार शान सोडून इथे आलोय, तुमच्याकडे राहतोय, कारण माझा भाऊ इथे आहे ना, म्हणून मी लाचारासारखं आयुष्य पत्कारलं. तुम्ही म्हणताल ते कामं मी केले, जीवावर उदार होऊन मी तुमच्यासाठी कामं केले, पण तुम्ही काय काय बोललात ना, रमाकांतला अक्कल नाही आहे, रमाकांत दळभद्री आहे, बिनकामाचा माणूस आहे, असं असेल ना तर आता तुमच्यासाठी हा रमाकांत मेला असं समजा, आणि यापुढे तुम्हाला जे करायचं ना ते तुम्ही एकट्यानेच करायचं. आता असं बरंच काही बोलून तो चालला गेलाय, पण आता गौतमीला प्रश्न पडलाय काय करायचं पुढे, कारण आता मात्र ती एकटी काही करू शकणार नाही ना. पण आता बयो घरी अभ्यास करत असते म्हणजे तिच्या रूमवर, आणि तिला आठवतं विशालने दिलेल्या गोळ्या, आणि मग ती त्या गोळ्या घेते आणि खायला लागते. आता इथे विशालला जरा गोड स्वप्न पडलंय की बयो त्या गोळ्या चाकती आणि त्याच्याकडे बघतीये. विशाल विचार करत असतो, किती गोड हसतेस ग तू सरस्वती, तू समोर आलीस ना की तुझ्याशी खूप काही बोलायचं असतं, पण तुला बघितलं की माझं भान हरपून जातं. बयो त्याला गोड स्माईल देत असते. विशाल बिचारा पडलाय सरस्वतीच्या प्रेमात, पण आता त्याची पंचायतच झाली आहे, कारण ती इरा पुन्हा तिथे आली आहे. इरा म्हणत असते, काय विशाल तू फोन उचलत नाही आहेस माझा, मला काळजी वाटते ना रे तुझी. ती डायरेक्टली त्याच्या रूममध्येच घुसली आहे. विशाल म्हणतो, अगं इरा, मी कामात होतो म्हणून फोन नाही उचलला, पण तू अशी येऊ नकोस रात्री बेरात्रीची इथे, तू जा, अवघी लोकांचा गैरसमज होईल. मग इरा म्हणते, अरे आपल्याला तीच भीती काढून टाकायची आहे ना, हे बघ उद्या आम्ही सगळे ट्रिपला जातोय, फॅमिली ट्रिपला, तू पण येणार आहेस आमच्यासोबत. विशाल म्हणतो, काय हे केव्हा ठरलं, कोणी ठरवलं. तेव्हा इरा म्हणते, अरे असं काय करतोस, मीच ठरवलं ना, आपण उद्या सांगून टाकू माझ्या घरच्यांना की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. ही इरा थोडी डोक्यावर पडली आहे का, त्या विशालने तिला प्रपोज तरी केलं का, तो फक्त एकदाच तिच्या घरी गेला बयोच्या सांगण्यावरनं, पण हिने सुतावरनं स्वर्ग गाठलाय. ती म्हणत असते, असं काय करतोस, मला माहिती आहे तू खूप शाई आहेस. पण विशाल म्हणतो, हे बघ इरा, मी तुला काहीही बोललेलं नाही आहे आणि आपल्यात तसं काहीही नाही आहे, तुला माहिती आहे. पण इरा काही ऐकेस ना, इरा त्याच्या डोक्यावरच बसली आहे. इरा म्हणते, मला माहिती आहे तू लाजतोस आणि कबूल करत नाहीस, पण मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. बरं ठीक आहे, टेक युअर टाईम, मी काही सांगत नाही घरच्यांना सध्या, आणि तुला कम्फर्टेबल वाटत नसेल तर नको यूज सध्या, असं म्हणून ती निघून गेली आहे. पण आता विशालला खूप टेन्शन आलं आहे. तो विचार करतोय, आता मात्र पाणी डोक्यावरनं जात आहे, काही झालं तरी मला सरस्वतीला सांगावंच लागेल. आता असा विचार करून तो फोन हातात घेतो खरा, पण बरोबर त्याच्या डोक्यात आलं आहे, मी जरी सरस्वतीला सांगितलं ना तरी सरस्वती अजून तिची आणि माझी मैत्री घट्ट कशी होईल ना याचा प्रयत्न करेल, आणि विनाकारण सरस्वतीची आणि माझी मैत्री तुटेल. अरे विठ्ठला, मी कुठे फसलोय, काढ बाबा मला या संकटातून. बिचारा विशाल खरंच चांगलाच फसलाय हा प्रेक्षकांनो. आता बयो छान तयार होऊन आली आहे, आणि शुभमकर म्हणताय, आलीस पण तू सरू, अरे बाकीचे जण कुठे आहेत हे सगळेजण. आता सुमन पण भारी रेडी होऊन आली आहे, सगळेजण खूप गोड दिसत आहे. सुमनला बघून शुभमकर आणि बयो आश्चर्यचकित होत आहे. बयो म्हणत असते, भारी भारी अशी खुणवत असते ती सुमनला. मग आता शुभमकर म्हणता, अरे वा सुमन, तू तर दीपिका पडुकोनच दिसतीयस. तेव्हा सुमन म्हणते, नाही रे दादा, मला हेमा मालिनी खूप आवडते. शुभमकर म्हणतात, बरं बाई, हेमा मालिनी ते हेमा मालिनी, पण रमाकांत कुठे आहे. सुमन म्हणते, काय माहिती त्यांना काय झालंय, तोंडाचा फुगा करून बसलेत, रुसलेत कोणावर तरी, काही सांगत नाहीत नि बोलत नाही, यायचं नाही म्हणताय. शुभमकर म्हणतात, बरं सरक बरं बाजूला गौतमी, बघतो रमाकांतला काय झालंय. गौतमी मॅडम कसल्या भारी आवरून सावरून आल्यात बघा ना, एकदम भारी हिरोईनच दिसतीये गौतमी. नाही पण जोक्स पार्ट खरंच खूप छान दिसतात गौतमी मॅडम, इरापेक्षा तर नक्कीच छान दिसतीये. गौतमी इराची छोटी बहीण वाटते असं म्हणायला हरकत नाहीये. असो, इट्स जस्ट कॉम्प्लिमेंट. तर आता शुभमकर बळजबरी रमाकांतला घेऊन आले. चल रे रमाकांत, एकटा काय बसतोयस घरातच. रमाकांत म्हणतो, दादा ऐक ना रे, मला जरा काम आहेत, तुम्ही तुमचे जाऊन या. पण शुभमकर काही ऐकत नसतात त्याचं. चल म्हणतायत रमाकांतला. गौतमीचा लुक बघितला का, कसला भारी वाटतोय. गौतमी एकदम ममता कुलकर्णी सारखीच दिसते ना प्रेक्षकांनो. असो, पण आता बयोमध्येच म्हणते, डॉक्टर तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात की नाही. शुभमकर म्हणतात, हो ग बाई घेतल्यात. चल रे रमाकांत. बघितलं ना प्रेक्षकांनो, शेवटी रक्ताचीच नाती कामाला येतात. शुभमकर सख्खे भाऊ नाही आहेत तरी पण रमाकांतची किती काळजी घेतात. तर आता मात्र यांच्या ट्रिपला सुरुवात झाली आहे, पण रिव्ह्यू त्यांनी इथे संपवलाय. तर पुढे आपण बघणार आहोत, गौतमी तिथे बसून प्लॅनिंग प्लॉटिंग करते. बयोला तिला स्विमिंग पूलमध्ये डुबवून मारून टाकायचं आहे, पण रमाकांतला तिच्या काही आयडियाजमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तो तोंड वाकडं करतोय असं दिसतंय तर खरी, आणि मलाही असंच वाटतंय प्रेक्षकांनो की रमाकांत काही गौतमीची साथ देणार नाही. गौतमी त्याला सांगत असते, ही बयो काही घरी जाता कामा नाही पुन्हा, हिला आपण इथेच मारून टाकायचं. पण काय वाटतं तुम्हाला,
नेहमीप्रमाणे गौतमीचा प्लॅन फेलच होणार आहे नाही का. मालिका जरा जास्तीच लांबवण्यात आली आहे. असो तर असा होता आजचा रिव्ह्यू. आम्ही पण उद्या पिकनिकला जाणार आहोत आमच्या शेतावर. तुम्हाला मी त्याचा ब्लॉग नक्की टाकेल, बघा नक्की तुम्ही. मी माझं एक पर्सनल आणि कुकिंगचं चॅनल काढलंय मी, अनघाज वर्ल्ड म्हणून. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हवं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आजच्या रिव्ह्यूच्या खाली. पण आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.